श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निरोगी डोळे आनंदी जीवन याविषयी डॉक्टर रागिणी पारेख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागात आपण बघतो की लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांच्याच डोळ्यात चष्मा लागलेला असतो. ते का आणि ह्याची कारणं काय आहेत? कुठेतरी आपली चूक होते, तर ते आपण आज माहिती घेऊया. डोळे कधी तपासून घेणे हे फार महत्त्वाचं आहे. मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा जेव्हा ते वाचू शकतात तेव्हा डोळे तपासून घेणं फार गरजेचं आहे. कारण त्यावेळेस जर चष्माचा नंबर असेल आणि आपण डोळे तपासले नाही तर त्यांची दृष्टी कमी होऊ शकते. 13 किंवा 14 वर्षाच्या काळात जेव्हा प्युबर्टी असते तेव्हा त्यांना चष्मा लागतो. त्यामुळे त्यावेळी पण डोळे तपासणं गरजेचं आहे. 40च्या नंतर जवळचा चष्मा लागतो आणि अनेक आजार जसं की मधुमेहामध्ये नेत्रपटलचे आजार किंवा काचबिंदू हे आजार ह्या वेळेत जास्त दिसून येतात. त्यामुळे 40व्या वयात जवळचा चष्मा तपासून घेणं गरजेचं आहे. 60च्या दरम्यान मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिनाचे आजार हे सगळे असू शकतात. त्यामुळे वेळोवेळी डोळे तपासणं गरजेचं आहे. डोळे खराब झाल्यानंतर जेव्हा आपण नेत्रतज्ञाकडे जातो तेव्हा कधीकधी फार उशीर झालेला असतो. हल्लीच्या काळात आपण बघतो की 6 महिन्याचा शिशु असेल तर पालक त्यांना फोन दाखवून ते लहान बाळ जेवण करत असतं. तर लहान बाळांना मोबाईल किती दाखवायचं किंवा त्यांनी किती वापर करायचं, तर मोबाईलचा वापर लहान मुलांमध्ये 0% असायला पाहिजे. कारण मोबाईलच्या वापरमुळे डोळे खराब होऊ शकतात. आणि आपण पहिले असं म्हणत होतो की मोबाईलचा वापरमुळे डोळ्याला ताण येऊ शकतो. पण आता रिसर्चद्वारे सिद्ध झालेला आहे की डोळ्याची लांबी वाढून डोळ्याचा नंबर लागू शकतो. त्यामुळे त्यांना मोबाईल देऊ नये. जे बाकीचे प्रौढ लोक आहेत ते मोबाईलचा अतिवापर करतात. रात्री अंधारात मोबाईल वापरून डोळ्यात कोरडेपणाचं प्रमाण आता खूपच वाढलेलं आहे, ज्याच्यासाठी आपल्याला लेझर ट्रीटमेंट करावं लागते. आणि त्यामुळे डिजिटल डिटॉक्स म्हणजे मोबाईलचा कमी वापर हे फार गरजेचं आहे. त्याचबरोबर वेळेवर झोपणे, पाणी पिणे आणि शुद्ध आहार हा पण फार महत्त्वाचा आहे. डोळ्याचा नंबर जास्त वाढू नये म्हणून, तर त्याची काळजी घेणं फारच आवश्यक आहे. जर कोरडे वाटत असेल तर नक्कीच ते मोबाईलचा जास्त वापरमुळे आहे. मोबाईल न वापरता डेस्कटॉप कम्प्युटर किंवा लांब ठेवलेले कम्प्युटर वापरणं हे गरजेचं आहे. चष्म्याचा नंबर जर कमी करायचा असेल तर 21 वर्षानंतरच लेझरची शस्त्रक्रिया होतो आणि त्यांनी आपण चष्म्याचा नंबर कमी करू शकतो. त्याचबरोबर जर लहान मुलांमध्ये तुम्हाला तिरडेपणा दिसत असेल तर त्याचं वेळोवेळी आणि लवकरच उपचार करणं गरजेचं आहे. चष्मा लावणे हे काही लाजिरवाणी गोष्ट नाही आहे पालको. त्यामुळे मुलांना चष्मा लावणं फार गरजेचं आहे. 21 वर्षानंतर आपण तो नंबर कमी करू शकतो. चष्मा लावल्यानंतरच मुलांची दृष्टी नीट राहू शकते. त्यामुळे त्याची काळजी घेणं फार आवश्यक आहे. उद्याच्या भागात मधुमेह आणि काचबिंदू हे जे 2 मोठे आजार आहेत जेणेकरून दृष्टी जाऊ शकते त्याचा पण माहिती घेणार आहोत. श्रोते हो, आत्ताच आपण निरोगी डोळे आनंदी जीवन याविषयी डॉक्टर रागिणी पारेख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.